नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, रेल्वे भरती म्हणजेच RRB ग्रुप डी 2025 यांचे पेपर सुरू झालेले आहेत. आज रोजी जो काही झालेला पेपर आहे मित्रांनो, 13 डिसेंबर 2025 रोजी झालेला पेपर म्हणजेच आज झालेला पेपरमधील आपण जी करंट अफेअर्स आणि सोबतच GS वरचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. किती प्रश्नांचे अचूक उत्तर आपल्याला देता आले, पेपर पॅटर्न सेम आहे की बदललाय, हे आपल्याला आजच्या या सेशनवरून समजून जाईल मित्रांनो. ठीक आहे. ज्याही मित्रांचा यानंतर पेपर आहे त्यांच्यासाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण आपल्याला आयडिया येईल की पेपरमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत. ओके. करंट अफेअर्सवरती जास्त फोकस करायचा आहे, कारण करंट अफेअर्सवरती जास्त प्रश्न परीक्षेला येत आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर बघायचं आपल्याला की RRB ग्रुप डी यामध्ये GS वरचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते. त्यापूर्वी तुम्हाला जर दररोज आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायचं असेल तर मित्रांनो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण दररोज आपण या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो. ओके. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले होते ते. बघा, प्रश्न असा होता की भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे. ओके. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे. तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, पीर पांजाल रेल्वे बोगदा. हे या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. ओके. प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता बघा, विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे की जम्मू काश्मीरमधील पीर पांजाल रेल्वे बोगदा हा भारतातील आणि आशियातील दुसरा सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. या पॉईंटवरती जर तुम्हाला नंतर परीक्षेला प्रश्न आला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. म्हणून आपण दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण करत असतो. तुम्ही बघत असाल मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जेवढे काही तुम्हाला GS आणि इतर विषयाचे व्हिडिओज बघितले असाल तुम्ही, तर त्याच्यामध्ये आपण सखोल विश्लेषणासह शिकवलेलं आहे. ओके. त्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही की कोकण रेल्वे मार्गावरील खबुर्डे बोगदा हा दिशा देखील भारतातील लांब बोगद्यांपैकी एक आहे. क्लिअर झालं. आता पुढे बघा, आपल्याला यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्याला प्रश्न स्क्रीनवरती दिसत आहे की इराण व इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग. पर्याय ए मध्ये पाहायला मिळते ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन राबवलं होतं मित्रांनो. ओके. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, पार्श्वभूमी या ठिकाणी 2024 मध्ये इराण इस्रायल यांच्यातील वाढत्या लष्करी तणावामुळे त्या भागात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच उद्देशाने ऑपरेशन सिंधू हा भारत सरकारने युद्धजन्य परिस्थितीतून भारतीय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधूची घोषणा केली होती. ओके. आता पुढे आणखी आपल्याला महत्त्वाचे या ठिकाणी ऑपरेशन बघायचं आहे. तर बघू शकता, इतर महत्त्वाची ऑपरेशन्स तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी ऑपरेशन अजय नावाचा एक आणखी ऑपरेशन होता. तर ते कशाबद्दल होतं बघा. इस्रायल आणि हमास याच्यामध्ये जे युद्ध सुरू झाला होता, त्यानंतर 2023 इस्रायलमधून भारतीयांना आणण्यासाठी राबवला होता मित्रांनो. ठीक आहे. ऑपरेशन अजय नावाचा. त्याच्यानंतर ऑपरेशन गंगा नावाचा बघा. हे काय आहे, तर युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाच्या वेळी युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी हा ऑपरेशन राबवला होता. ओके. हे महत्त्वाचे आहे. ऑपरेशनवरती प्रश्न परीक्षेला येत आहेत. त्याच्यानंतर परत बघा, ऑपरेशन कावेरी नावाचा हे पण सुदानमधील गृह युद्धाच्या वेळी भारतीयांना वाचवण्यासाठी हा ऑपरेशन राबवला होता, ऑपरेशन कावेरी नावाचा. त्याच्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती हे बघा, हे ऑपरेशन कशासाठी राबवण्यात आला होता, तर तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर राबवलेला हा अभियान आहे. हे ऑपरेशन देवी शक्ती नावाचा होता मित्रांनो. ओके. महत्त्वाचे ऑपरेशन्स आपण या ठिकाणी बघितले. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला तर आपल्याला करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे. त्याच्यानंतर अरालम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, जे देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले आहे. बघा, अरालम या नावाचा हा अभयारण्य आहे, वन्यजीव अभयारण्य आहे, ते कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न केलेला आहे, जे देशातील फुलपाखरू अभयारण्य बनलेले आहेत. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी, केरळ. ओके. आता काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, आता याचं स्थान जो आहे, अरालम वन्यजीव अभयारण्य केरळमधील कन्नूर जिल्ह्यात स्थित आहे. हे पश्चिम घाटाच्या उतारावर वसलेलं आहे मित्रांनो.
याचं महत्त्व आहे की हे अभयारण्य फुलपाखरांच्या विविध प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच याला देशातील पहिले अधिकृत फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. क्लिअर झालंय? याच्यामधली महत्त्वाची पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय प्रश्न परीक्षेला विचारलं होतं की जगातील सर्वात जुने कार्यरत असलेले वाफेचे इंधन कोणते आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो. फेअरी क्वीन हे जगातील सर्वात जुने कार्यरत असलेले वाफेचं इंधन आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे आपल्याला स्पष्टीकरणामध्ये की जगातील सर्वात जुने कार्यरत असलेले वाफेचे इंधन फेअरी क्वीन हे आहे, जे 1855 मध्ये ब्रिटनमध्ये बनवले गेले. हे इंधन ज्याला ईस्ट इंडियन रेल्वे क्रमांक 22 म्हणूनही ओळखले जाते. बघा RRB साठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ते भारतातील रेल्वेने चालवले जाते आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात जुने कार्यरत स्टीम लोकोमोटिव्ह म्हणून नोंदवले गेले आहेत. हे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपल्याला परीक्षेला जर प्रश्न विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायचं असेल तर मित्रांनो, आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल मित्रांनो, तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे? त्यासाठी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलसोबत जुळून राहा आणि दररोज फ्रीमध्ये शिकत राहा मित्रांनो. आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेडच कंटेंट आपल्या या चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो. जवळपास 550 व्हिडिओज आपण या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचेच घेतलेले आहे आणि सखोल विश्लेषणासह घेतलेले आहेत. ओके, आपल्याला इतर घटक आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणारच नाही. फक्त स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड कंटेंटच मिळतो. ठीक आहे? त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल स्पर्धा परीक्षेची तर तुम्हाला या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे मित्रांनो. ठीक आहे? सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपण क्लासेसची PDF सोबतच मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी देत असतो. ओके, ठीक आहे. मग चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय विचारलं होतं आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो. प्रश्न असा आहे की राष्ट्रपतींच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी, यशस्वी सोळंकी. ओके, आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ADC म्हणजे काय? तर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अडाई डे कॅम्प म्हणजे ADC हे एक सन्माननीय पद आहे. हे एक अधिकारी राष्ट्रपती, राज्यपाल किंवा वरिष्ठ लष्करी कमांडरचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करतात. आता क्लिअर झालं असेल. पुढे बघा काय दिलेलं आहे की विक्रमी कामगिरी यामध्ये दिलेलं आहे की सब लेफ्टनंट यशस्वी सोळंकी या भारतीय नौदलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत, ज्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींच्या द्रौपदी मुर्मू यांची ADS पदी निवड करण्यात आली आहे. याची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो. क्लिअर झालं? अशाच पद्धतीने दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळत आहेत. याच्यानंतर प्रश्न काय विचारलं होतं आपल्याला की प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना 2024चा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? मित्रांनो, काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? पर्याय बी मध्ये पाहायला मिळते केरळ. ओके, आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार केरळ राज्यामध्ये कोझिकोड येथे प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना जून 2025 मध्ये ज्ञानपीठ विजेता प्रतिभा रे यांच्या हस्ते त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी, विशेषतः स्त्रीवादी दृष्टिकोन आणि सामाजिक भाष्य करणाऱ्या कादंबऱ्यांसाठी देण्यात आला. क्लिअर झालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी थोडीशी या ठिकाणी आणखी माहिती बघायचं आपल्याला. राज्य कोणतं आहे मित्रांनो? केरळ. ठिकाण कोझिकोड आणि पुरस्कार सोहळा कधी पार पडला? तर जून 2025 मध्ये पार पडला होता. ठीक आहे, आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला. 8वी नॅशनल ई-गव्हर्नन्स परिषद, नॅशनल ई-गव्हर्नन्स कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित करण्यात आली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी, विशाखापट्टणम.
ठीक आहे. काही महत्त्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, आयोजक हे कोण आयोजक हे या ठिकाणी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग DARPG आणि सोबतच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय हे आयोजक होते मित्रांनो. ठीक आहे. याचा उद्देश काय होता तर डिजिटल इंडिया मोहिमेला गती देणे आणि सरकारी सेवा जास्तीत जास्त डिजिटल माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणे हे याचा मुख्य उद्देश होता. क्लिअर झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न आहे. प्रश्न काय केलेला आहे की बघा, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 ची स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो दक्षिण आफ्रिका. ओके. आता बघूया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप बद्दल थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. याची पार्श्वभूमी, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही एक कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च स्पर्धा आहे. विजेता संघ कोणता आहे तर 2025चा अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवून आपले पहिले WTC जेतेपद पटकावले. ओके. आता पुढे बघा, जी यापूर्वी झालेली आवृत्ती आहे, मागील विजेते कोण आहे तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की पहिली आवृत्ती न्यूझीलंडने 2021 मध्ये जिंकली. त्याच्यानंतर दुसरी आवृत्ती ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये जिंकली होती मित्रांनो. ठीक आहे. पहिली आवृत्ती न्यूझीलंडने, दुसरी आवृत्ती ऑस्ट्रेलियाने आणि तिसरी आवृत्ती दक्षिण आफ्रिकाने. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं ते बघायचं आहे. कोणत्या विधानसभेने नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन म्हणजे NEVA सुरू केले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय बी मध्ये पाहायला मिळते पॉंडिचेरी. ओके. आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे की काय महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे की नेव्हा हे वन नेशन वन ॲप्लिकेशन अंतर्गत विधानमंडळाचे कामकाज पेपरलेस म्हणजे कागदमुक्त करण्यासाठी विकसित केलेला एक सॉफ्टवेअर आहे. याचा फायदा काय झाला तर यामुळे कामकाजामध्ये पारदर्शकता येते आणि कागदाचा वापर कमी झाल्याने पर्यावरणाचे संरक्षण होते. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, परीक्षेला काय विचारलं होतं तर बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती दिलेला आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे म्हणजे इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स आयोजन कोठे करण्यात येतो? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी, जिनेवा. ठीक आहे. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, आता संस्था हे जे आहे संमेलन आंतरराष्ट्रीय कामगार संस्था ILO द्वारे आयोजित केले जाते. याचं स्थान आहे मित्रांनो स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे. ILO चे मुख्यालय आहे. त्यामुळे दरवर्षी येथे जगातील कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कामगार संसद ही भरवली जाते. क्लिअर झालं. महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे, महत्त्वाचं या ठिकाणी दिलेलं आहे की स्थापना 1919 मध्ये व्हर्सायच्या तहाने म्हणजे ILO ची स्थापना झाली होती. क्लिअर झालं. चला पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, परीक्षेला काय विचारलं होतं तर मित्रांनो, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती सैन्य अभ्यास 2025 मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, 8व्या. ठीक आहे. आता काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया स्पष्टीकरणाच्या माध्यमातून. बघा, प्रकार हा द्विवार्षिक दर 2 वर्षांनी होणारा एक लष्करी सराव आहे. याचा उद्देश आहे मित्रांनो दहशतवादाचा सामना करणे आणि दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये ताळमेळ वाढवणे. इतर सराव जर बघितले तर भारत आणि फ्रान्समध्ये वरुण हे नौदल सराव आहे. त्याच्यानंतर गरुड हे वायुसेना सराव आहे. हे देखील या ठिकाणी होत असतात मित्रांनो. ठीक आहे. हे सराव या ठिकाणी होत असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, परीक्षेला काय विचारला होता तर बघा मित्रांनो, भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो हे कोठे बनवण्यात येत आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए मध्ये पाहायला मिळते जोधपूर या ठिकाणी भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो हे बनवण्यात येत आहेत. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करूया. बघा, याचा महत्त्व आहे मित्रांनो, वंदे भारत ट्रेनच्या इंजिन आणि डब्यांच्या दुरुस्तीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असा हा देशातील पहिलाच डेपो असेल. याचं स्थान आहे राजस्थानमधील जोधपूर येथील भगत की कोठी रेल्वे स्थानकावर हा डेपो उभारण्यात आला आहे. ठीक आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, परीक्षेला काय विचारला होता की विश्व रक्तदाता दिन म्हणजे वर्ल्ड ब्लड डोनर डे कधी साजरा करण्यात येतो? विश्व रक्तदाता दिन हा कधी साजरा करण्यात येतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी मध्ये 14 जून.
ठीक आहे. आता काही महत्त्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, उद्देश याचा असा आहे, की सुरक्षित रक्तदानाबद्दल जनजागृती करणे आणि रक्तदात्यांचे आभार मानणे. याचा इतिहास जर बघितला तर कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तगटांचा शोध लावणारे हे शास्त्रज्ञ आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो किंवा साजरा होतो. क्लिअर झालं? ठीक आहे. महत्त्वाची पॉइंट आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं बघा. नुकतेच घाना देशाने द ऑफिसर, द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ द घाना या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? आता घाना या देशाने द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ द घाना हे या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी, नरेंद्र मोदी. ओके. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा, या पुरस्काराचे महत्त्व काय आहे? तर हा घाना प्रजासत्ताकाचा प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याचं कारण आहे, की भारत आणि घाना यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. काय विचारलं होतं परीक्षेला? महत्त्वाचा प्रश्न आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने बेंगळूर सिटी ऑफ युनिव्हर्सिटीचे नाव कोणत्या माजी पंतप्रधानाच्या नावावर बदलण्यास मान्यता दिली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी, डॉक्टर मनमोहन सिंग. ठीक आहे. काही महत्त्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. हा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने माजी पंतप्रधान आणि विख्यात अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ बेंगळूर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ठीक आहे. आता यानंतर याचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो, याचा उद्देश आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये 1991 चे उदारीकरण, दिलेले योगदान आणि त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित करणे हा यामागचा महत्त्वाचा एक उद्देश आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं बघा. मराठी फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी, पाणी. ठीक आहे. काही महत्त्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, हा जो चित्रपट आहे, पाणी हा चित्रपट प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी दिग्दर्शित केला आहे. याचा कथाकथन आहे मित्रांनो, हा चित्रपट महाराष्ट्रातील पाणी टंचाईच्या गंभीर विषयावर आणि त्यावर मात करण्यासाठी एका सामान्य माणसाने केलेल्या संघर्षावर हा आधारित एक चित्रपट आहे, पाणी या नावाचा. क्लिअर झालं? आता यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला, की कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव असा दर्जा देण्यात आला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, गणेश उत्सव. याला महाराष्ट्र राज्य महोत्सव असा एक दर्जा देण्यात आलेला आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे, की आपल्याला या ठिकाणी घोषणामध्ये दिलेलं आहे, की महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन त्याला राज्य महोत्सव म्हणजे स्टेट फेस्टिवल म्हणून अधिकृत दर्जा दिली आहे. याचा इतिहास जर बघितला मित्रांनो, की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात 1893 मध्ये पुण्यातून केली होती. जेणेकरून लोक एकत्र येतील आणि राष्ट्रीय चळवळीला बळ मिळेल, हा त्याचा मागचा उद्देश होता मित्रांनो. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारला होता परीक्षेला, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो. भारताचा 87वा ग्रँड मास्टर कोण बनला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी, हरिकृष्णन हे भारताच्या 87वा ग्रँड मास्टर बनले आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूयात. बघा, ग्रँड मास्टरची ही जी पदवी आहे, ही बुद्धिबळ क्षेत्रातील सर्वोच्च पदवी आहे, जी FIDE म्हणजे जागतिक बुद्धिबळ महासंघाद्वारे दिली जाते. याचा विक्रम आहे मित्रांनो, हरिकृष्णनचा विक्रम आहे, की हरिकृष्णन यांनी आवश्यक एलो रेटिंग गुण प्राप्त करून भारताचे 87वे ग्रँड मास्टर होण्याचा मान मिळवला आहे. करंट अफेअर्सवरचा प्रश्न होता. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला प्रश्न येत आहेत. या सेशनला आपण महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो. तुम्ही जर NTPCची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा सेशन महत्त्वाचाच होता. अशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत. ओके. त्यासाठी आपल्या या चॅनलवरती तुम्ही जर तुम्हाला जर दररोज शिकायचं असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंटवरती दुपारी 3 वाजता आपण दररोज व्हिडिओज अपलोड करत असतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा. सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.